तो पहिला दिवस रडतच आलो, आठवेल हाही दिवस रडतच चाललो, आठवेल हाही दिवस रडतच चाललो. शाळा म्हणजे काय असते आज कळतंय मला, शाळा म्हणजे काय असते आज कळतंय मला. इथून दूर जाताना सगळं आठवतंय मला, इथून दूर जाताना सगळं आठवतंय मला. नमस्तेने वाट पाहतो, ज्यांच्या गाण्याची आम्ही आजही तितक्याच आतुरतेने वाट पाहतो, ज्यांच्या आवाजाने प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होतो, ज्यांच्या आवाजाने प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होतो, अशा आमच्या रोकडे मॅम कायम आमच्या सोबत होत्या. ज्यांची ओळख आता एवढ्यातच झाली, ज्यांची ओळख आता एवढ्यातच झाली, पण त्यांनाही आपल्या शाळेत पाहायची सवय झाली, पण त्यांनाही आपल्या शाळेत पाहायची सवय झाली, असे आमचे साखरे सर. शाळेतून जाताना फक्त मराठीचेच धडे नाही, शाळेतून जाताना फक्त मराठीचे धडे नाही, तर संस्कारांची शिदोरी आमच्या मनात रुजवणारे, कायम आम्हाला आधार देणारे आमचे वर्ग शिक्षक घाडगे डीबी सर कायम आमच्या सोबत होते. ज्यांच्या तासाला प्रत्येक मिनिट नवीन असायचा, कधी आनंदाने कधी रागावून, पण त्यांनी कायम आमच्याशी गप्पा मारल्या, कधी आनंदाने कधी रागावून, पण त्यांनी कायम आमच्याशी गप्पा मारल्या. स्वतःजवळील ज्ञान कायम आम्हाला दिले, असे आमचे पळे सर कायम आमच्या सोबत होते. ज्यांच्या तासाला कायम कारण तिथे गणिताबरोबर विनोद असायचा, कारण तिथे गणिताबरोबर विनोद असायचा. ज्यांनी कायम वास्तवाशी सांगड घालून देण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी कायम वास्तवाशी सांगड घालून देण्याचा प्रयत्न केला, असे आमचे लिंगे सर कायम आमच्या सोबत होते. ज्यांनी हिंदी शिकवत बातम्याही खूप सांगितल्या, ज्यांनी हिंदी शिकवत बातम्याही खूप सांगितल्या, यहाँ पर देखो वहाँ पर देखो म्हणत कायम हसवले, यहाँ पर देखो वहाँ पर देखो म्हणत कायम हसवले, असे आमचे विडी सर कायम आमच्या सोबत होते. ज्यांनी विज्ञान जरा जास्तच प्रेमाने शिकवलं, ज्यांनी विज्ञान जरा जास्तच प्रेमाने शिकवलं, कमी वेळ असूनही न संपणारे ज्ञान दिलं, कमी वेळ असूनही न संपणारं ज्ञान दिलं. कितीही ताण आणि कितीही काम असले तरी आम्हाला कायम हसवले. असे आमच्या शाळेचे आदर्श मुख्याध्यापक श्री शेलार सर कायम आमच्या सोबत होते. ज्यांची आठवण आजही कायम येते, ज्यांची आठवण आजही कायम येते, ते कायम असल्यासारखेच वाटतात, ते कायम असल्यासारखेच वाटतात. त्यांच्या सोबतच्या आठवणी आजही मनाला पाझर फोडतात, ज्यांच्या सोबतच्या आठवणी आजही मनाला पाझर फोडतात, असे आमचे पीजी सर कायम आमच्या सोबत होते. ज्यांनी आल्या आम्हाला लगेच आपलेसं केलं, ज्यांनी आल्या आम्हाला लगेच आपलंसं केलं आणि शिस्त लावण्याचाही कायम प्रयत्न केला, आणि शिस्त लावण्याचाही कायम प्रयत्न केला, अशा आमच्या घाडगे मॅम कायम आमच्या सोबत होत्या. ज्यांच्या हातच्या भाताची कायमच आठवण येईल, ज्यांच्या हातच्या भाताची कायमच आठवण येईल, ज्यांच्या हातच्या उसळींना कशाचीच सर नव्हती, ज्यांच्या हातच्या उसळींना कशाचीच सर नव्हती, असे आमचे पाटील काका कायम आमच्या सोबत होते. ज्यांनी आमच्यावर कायम शिक्षकांप्रमाणेच लक्ष ठेवले, ज्यांनी आमच्यावर कायम शिक्षकांप्रमाणेच लक्ष ठेवले आणि आम्हाला कायम मदत करण्याचाच प्रयत्न केला, आणि आम्हाला कायम मदत करण्याचाच प्रयत्न केला, असे आमचे खैरमोडी काका कायम आमच्या सोबत होते. असा होता आमच्या जय भवानी शाळेचा पॅटर्न, आणि या सर्व शिक्षकांचे आणि आमच्या जय भवानी पॅटर्नला मार्गदर्शनाचे काम करणारे, ज्यांच्यामुळे एका लावलेल्या रोपाचे एका वटवृक्षात रूपांतर झालेले आहे, असे सर्व गुण संपन्न उत्कृष्ट नेतृत्व, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये मिसळणारे आमच्या संस्थेचे सर्व आमच्या शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय आबा यांना मनपूर्वक कोटी कोटी सलाम करते. म्हणून मी म्हणते आपल्या शाळेतील भूल न पाओगे तुम न हम भूल न पाएंगे, जो दिन है गुजारे साथ साथ वो याद आएंगे, जो दिन है गुजारे साथ साथ वो याद आएंगे, भूल न पाओगे ना हम भूल पाएंगे, भूल न पाओगे ना हम भूल पाएंगे, याद आएंगे वो सब याद आएंगे. धन्यवाद.